मी गेली 10 वर्ष जिममध्ये वर्कआउट करतोय. 30 किलो वजनसुद्धा कमी केलेलं आहे. पण यापुढे मी जिमला कधीच जाणार नाही. जे पण माझे व्हिडिओज कन्सिस्टंटली बघतायत त्यांनाही माहीतच असेल की फोटोशूटचा मी चॅलेंज घेतोय. आता त्यासोबतच हे सुद्धा तुम्ही बघितलं असेल की थोडे इनकन्सिस्टंटली व्हिडिओज आले आहेत. यश अजून व्हिडिओ एक सुद्धा टाकलेली का नाहीस? कुठे आहेस? काय आहेस? बरा आहेस ना? हे प्रश्न मला कोणी विचारलेलं नाही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला अपडेट देतोय. थोडाफार मी प्रोग्रेस करत आहे, पण ना मजा येत नाहीये. लास्ट टाईम गणपतीत तुम्ही बघितलं असेल की फॅट लॉसचा चॅलेंज होता, पण त्यासाठी मी मोदक सॅक्रिफाईस केलेला जोपर्यंत रिझल्ट येत नाही आणि जर रिझल्ट आला नसता, तर पूर्णपणे सॅक्रिफाईस करायला मी रेडी होतो. आणि म्हणूनच यावेळी जर पुढच्या 90 डेजमध्ये मी फोटोशूट रेडी शेपमध्ये नाही आलो, तर मी जिममध्ये कुठल्याच जिममध्ये पाऊल नाही ठेवणार. वर्कआउट नाही करणार. आयुष्यभरासाठी जिम सोडून देईन. येस, यू हर्ड इट राईट. मी हा हेवी हार्टेडनी आणि पूर्णपणे नर्वस होऊन हा चॅलेंज घेतलेला आहे. पण कसं आहे ना, अभी नहीं तो कभी नहीं. जे काय ते आपण आत्ताच करायचं आणि करूनच दाखवायचं. जिम नसेल तर काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आता मी विचार करणार आहे की कसं फोटोशूट रेडी शेपमध्ये यायचं आहे. मोटिवेशन वर खाली होणार आहे थ्रू आउट द प्रोसेस आणि डिसिप्लिन आपल्याला वर्स्ट सिच्युएशन्समध्ये सुद्धा राहायचं आहे, हे मी स्वतःला समजवतो. गेली 3 वर्ष मी फोटोशूट रेडी शेपमध्ये याचा प्रयत्न करतोय, पण नाही झालंय. पण आता हे करूनच दाखवावं.